नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सुरुवातीपासून पेपर कटिंग करणार आहोत. 28 साईज आहे. तर हे बघा, उंची जी आहे आपली 13 इंच आहे, आधी कमी 1 इंच, पूर्ण उंची जी आहे 14 इंच घेतलेली आहे. आता आपण आपलं शोल्डरचं माप टाकणार आहे. शोल्डर टाकलेलं आहे मी 5 इंचाचं, मोंढा टाकायचा आहे 5.25 इंच आणि छातीचा जो चौथा आहे म्हणजे 7 चोक 28, तर 7 चोक 7 चौथा भाग आहे आणि 2 इंच मार्जिनसाठी. पूर्ण घडी जी आहे ती आपली 9 इंचाची भरलेली आहे. आता आपण मोंढा घेणार आहोत. तर मी माप छोटा आहे तर मी काय केलेलं आहे, 1.25 इंचाचा मोंढा घेतलेला आहे बॅक साईडसाठी. तर 1.25 इंचाचा मोंढा आणि पुढचा पण मोंढा लगेचच टाकून घेणार आहे. तो मी 1 इंचाचा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण मोंढ्याचं माप टाकून झालेलं आहे. योगपट्टीचं माप टाकून घेतलं आपण 2.5 इंच, दोन्ही साईडनी 2.5 इंच टाकून घ्यायचं आहे. माप जे आहे उंची एकसारखी करून घेतली, 2.5 इंच माप टाकून घेतलेलं आहे योगपट्टीचं आणि 1.5 इंचानी वरती घेतलेली आहे योगपट्टी. 2 इंच पॉईंट देऊन योगपट्टीला शेप देऊन घ्यायचा आहे. छातीचा जो पॉईंट आहे तो घेतलेला आहे मी 4.25 इंच, 2.5 इंच मोंढ्यापासून मोजून घेतलेला आहे. आता आपण गळा उंची 6 घेतली, शोल्डर आहे 2.5 इंच आणि अर्धा इंच मार्जिनसाठी. अशा पद्धतीने शोल्डरचं जे माप काढून घेतलेलं आहे. गळा रुंदी आलेली आहे 2 इंच आणि खालून जे आहे आपण 2.5 इंच घेऊन सरळ रेष मारून गोल आकार जो आहे गळ्याला देऊन घेतलेला आहे. तर इथून जे आहे बघा 2.5 इंचावर एक पॉईंट घ्यायचा, इथून एक 1.5 इंचावर पॉईंट घ्यायचा आणि मग जे आहे आपल्या कटोरीला शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली जी आहे 28 साईजची जी कटोरी आहे ती तयार झाली. योगपट्टीला आपण 1.5 इंचाने वाढून घेतलेला आहे. आपल्याला पुढं उंचीमध्ये ब्लाऊजला प्रॉब्लेम येऊ नये, फिटिंग जे आहे ते व्यवस्थित यावं म्हणून आपल्याला 1.5 इंच जे आहे उंचीमध्ये वाढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण जे माप आहे ते आपलं तयार झालेलं आहे. आता आपण जे आहे त्याची पेपर कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपली जी पूर्ण जी आकृती आहे ती तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, बॅक साईड आणि फ्रंट साईड जो आहे तो दोन्ही वेगवेगळा करून घ्यायचा आहे. तर दोन्ही भाग आहेत ते मी वेगवेगळे करून घेतले. 1.5 इंच जे आपण वाढून घेतलेलं आहे ते आता आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. ते मी बरोबर मोजून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. आणि जे 1.5 इंच घेतलेलं होतं आपण त्याला सरळ रेष मारून आणि आपल्याला ते कटिंग करून टाकायचं आहे. आपला जो मोंढा आहे, मोंढ्याची सुद्धा जी आकृती आहे ती तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि आपल्या मोंढ्याला सुद्धा थोडंसं शेप जो आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण बॅक साईड जो आहे तो तयार झालेला आहे. गळा उंची घेणार आहे मी 4 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 आणि मार्जिनसाठी अर्धा इंच, अशी पूर्ण 3 इंच. 2.5 इंच आपण खालून घेऊन सरळ रेष मारून घेतली आणि आपल्या आवडीनुसार जो गळा घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. मी गोल गळा घेतलेला आहे. बॅक साईडचे जे टक्स पॉईंट आहे ते आडवे 4.5 आणि हुबेही 4.5 घेतलेले आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण जो पाठीमागचा भाग आहे तो तयार झालेला आहे. गळा जो आहे तो आपण कटिंग करून टाकलेला आहे. आता आपण जो पुढचा भाग आहे तो कटिंग करून घेणार आहोत. योगपट्टी आपण आधी कटिंग करून घेतली. मोंढा जो आहे आपला 1.25 इंचाचा तो पण मी कटिंग करून घेतलेला आहे. आणि गळासुद्धा आता आपण कटिंग करून घेऊ आणि कटोरीचा जो आकार आहे तोही आपण कटिंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे संपूर्ण जे आपले माप आहे ते तयार झालेलं आहे. आता आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे. तर आधी आपल्या कटोरीची जी आहे ती आकृती काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही आकृती काढून घेतलेली आहे. संपूर्ण आकृती काढून घ्यायची. इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच, ह्या साईडने आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, इथूनही आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तिरकी रेष मारून घ्यायची. आपली जी कटोरी आहे ती टेपनी मोजून घ्यायची आहे. बरोबर 7 इंच भरलेली आहे. तर आपल्याला मध्य पॉईंट काढून घ्यायचा लगेचच आणि इथून आपल्याला खालती 1.5 इंच घ्यायचा आहे आणि अशी तिरकी रेष इथून मारून घ्यायची आणि एक रेष अशी इकडून मारून घ्यायची आणि मग तुमच्या कटोरीला तुम्ही अशा पद्धतीने शेप जो आहे तो
देऊन घ्यायचा आहे. ही झाली आपली 28 साईज कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. आपण ती सुद्धा लगेचच कटिंग करून घेऊ. संपूर्ण जी कटोरी आहे ती आपण कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण कटोरीला जे आहे टक्स घ्यायचा आहे. तर टक्स किती घ्यायचा आहे? उभा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंच, आडवा घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंच. अशा पद्धतीने एक तिरकी रेष मारून घ्यायची आणि मग तुम्ही तुमच्या कटोरीला जो आहे तो टक्स आहे तो मुडपून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने पहा आपल्या कटोरीला जी फिनिशिंग आहे ती एकदम छान आलेली आहे. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करणार आहोत ते अशा पद्धतीने आपली कटोरी, तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण कटोरी जी आहे ती बघा अशा पद्धतीने स्टिचिंग केल्यावर अशा पद्धतीने येणार आहे. आता आपण बाही कटिंग करणार आहोत. तर बाहीचा आपल्याला पेपर जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर मी बाहीचा जो दंडघेर घेणार आहे तो 5 इंच घेणार आहे. 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बाहीची दंडघेर आणि 2 इंच ते टाकून घेतलं. उंची घेतलेली आहे आपण 3.5 इंच, अर्धा 1 इंच मार्जिनसाठी, असं 4.5 इंच. इथून 1 इंच पॉईंट देऊन घ्यायचा आहे. सरळ रेष मारून घ्यायची आहे. कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच आणि मग आपल्याला दंडघेरापासून अशा पद्धतीने तिरक्या रेषा मारून घ्यायच्या. मग तुम्हाला तुमच्या बाहीला जो आहे आपला फिश शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. आणि फिश शेप आपल्याला खोल बाजू आणि मोठी बाजू दोन्ही शेप लगेचच देऊन घ्यायचे आहे. मग तुमची जी बाही आहे ती तुम्ही कटिंग करून घ्या. तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला 28 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंगचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खोल बाजू आहे ती आपल्याला कटिंग करून टाकायची आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार.